गो. नमस्कार मंडळी, वेलकम टू द अनफिल्टर लाईफ एपिसोड 7. सो आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे, कारण आपण चाललोय गिरगावला, गिरगावचा गुढीपाडवा एक्सपिरियन्स करायला. सो आजचा ब्लॉग फुल कल्चर, फेस्टिव्ह आणि टोटली अनफिल्टर असणार आहे, जसं आपल्या सिरीजचं नाव आहे. सो यास खूप मजा येणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ओके, सो आता आपण पोहोचलोय विले पार्लेला. अजून 40 मिनिट्स दाखवत आहे पोहोचायला. सो बघूया. आणि ज्या लोकेशनला आपण चाललोय तिथे खूप क्राऊड असणार आहे. ओके, सो आता आपण विले पार्ले क्रॉस केलंय. सो ट्रॅफिक नाही आहे, बट तरी पण 35 मिनिट्समध्ये आपण पोहोचू. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, आज आपल्यासोबत आहे दर्शन. सो आपण एक फोटोग्राफर आहे आणि ह्याच्याकडे कॅनन आहे. कॅनन कोणता आहे दर्शन? कॅनन 61. ओके, सो आता आपण जिथे चाललोय ना तिथे खूप गर्दी असणार आहे. सो एक तिथे शूट करणं पण एक चॅलेंज आहे एवढ्या गर्दीमध्ये. मुवमेंट्स खूप भारी भारी असतात तिकडे, पण शूट करणं थोडं डिफिकल्ट आहे. तुला काय वाटतं दर्शन? फोटोग्राफरसाठी एक चॅलेंजच आहे, म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये जे मुवमेंट असतात, कॅन्डिड मुवमेंट म्हणा, ही आपलं कल्चर, जी मराठी संस्कृती आहे, ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणं आणि व्यवस्थितपणे ते लोकांसमोर हे करणं. त्यामुळे आपल्याला बघू आता किती चॅलेंज आणि दादागी करायला भेटते आपण. पण शूट करायला मजा येईल. तुला काय वाटतं? हो, मजा तर येतेच. दरवर्षी मी जातो. हे माझं 4थं वर्ष आहे गिरगावचं. सेम दरवर्षी मी जातो गिरगावच्या पाडव्याला. तर बघू, आता थोडंसं लेट झालंय, आम्हाला लवकरच पोहोचायचं होतं, पण बघू आता या किती मोमेंट आपल्याला कॅप्चर करायला. सो येस गाईज, आम्ही तर खूप एक्सायटेड आहे तिकडे शूट करायला, बट थोडं आम्ही लेट आहे. सो तरी पण ठीक आहे, आपण जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा, चांगले चांगले फोटोज बघायला या पाडव्याचे. ओके, आपण आता बँड्रा सिलिंगला आहे, बँड्रा वर्ली सिलिंग. आणि जो व्ह्यू आहे खूप क्लास. मी लास्ट टाइम पण दाखवलेला, आता मी पुन्हा दाखवतोय, एकदा बघा. काय लेट होण्याचं खरं कारण ही आहे, तिला तयारी करायला वेळ लागला. बाय द वे, हिचं नाव आहे सिद्धी. जो ऑडिओ येणारच नाही आहे माझ्या. सो दर्शन इथे कॅमेरा सेट करतोय, कारण आम्ही डेस्टिनेशनचा थोडं जवळच आहे, 20 मिनिट्सवर. सो भाई आपला इथेच रेडी करतोय फुल कॅमेरा. एक्साइटमेंट बघू शकतात तुम्ही किती आहे. दर्शन कोणती लेन्स यूज करणार आहे? 35. कोणता? 35 mm. सो दर्शन आज 35 mm वर शूट करणार आहे. खूप मजा येते ही लेन्स वापरायला, आणि मला पण ही लेन्स खूप आवडते. 35 mm माझी वन ऑफ द फेवरेट लेन्स आहे. आज मी पण कॅमेरा आणणार होतो शूट करण्यासाठी, काही रिझन्समुळे नाही मिळाला, बट ठीक आहे, ब्लॉग थांबला नाही पाहिजे. आणि आज पूर्ण आपण शूट iPhone 16 वर करणार आहे. एकदम रॉ असणार आहे ब्लॉग, आणि टोटली अनफिल्टर. सो तुम्ही पण एन्जॉय करा. सो हे दर्शनने शूट केलंय, तुम्हाला क्लोजअप दाखवतो. थोडा ब्राईटनेस. हे हा प्रोडक्ट शूट सुद्धा करतो. सो हे चिप्स कोणत्या तरी ब्रँडचं शूट केलं. कोणता ब्रँड आहे दर्शन? ओके, सो शूट असे पण चालतात. जर तुमचे काही इन्क्वायरीज असेल
तर तुम्ही DM करा, मी ह्याचा इन्स्टा ID पण देतो. सो तुम्ही स्वतः मेसेज करून इन्क्वायरी करू शकता प्रोडक्ट शूटसाठी. ओके, सो गाईज आता आपण पोहोचलोय पिरगावला. तर उतरू पुढच्या सिग्नल जवळ, तिथे थोडे पोलीस आहेत. सो पुढे उतरून मी कंटिन्यू करतो. सो गाईज आता आपण पोहोचलोय लोकेशनवर पिरगावला. सो मी रोड क्रॉस करतो आणि तुम्हाला भेटतो. सो आता आपण पोहोचलोय गिरगावला आणि इकडे जी वाईब आहे अनमॅच अनबिटेबल आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्ही ते कुत्रा बघू शकता किती क्यूट आहे. त्याच्यासोबत नाही. हा असं दाखव वरती तलवार. तलवार हा तो 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 भाई इकडे काय क्रेझी वाईब आहे. ढोल ताशांचा आवाज आणि जी ऑरा आहे ना भाई, नक्की यायला पाहिजे. जे कोणी मिस केलंय ना भाई, या वर्षात तुम्ही खूप महत्वाची गोष्ट मिस करताय. आपण आता पोहोचलोय गिरगावच्या पाडव्याला आणि हा लुक बघा, कृष्णा बनलेत. काय लुक केलाय? नमस्कार सर्वांना, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव अभिषेक. यावेळी मी कृष्ण अवतार केला आहे. दरवर्षी मी येतो, हा माझा 7वा-8वा वर्ष आहे आणि दरवर्षी मी काही ना काहीतरी वेगळं ट्राय करतो. हा तुम्ही अवतार बघा, कृष्ण अवतार आहे माझा. बाईक रॅली पण बघू शकतात तुम्ही, महिलांची बाईक रॅली बघू शकतात. काय सजले ते लोक यार. आपल्याला आपला भाऊ भेटलाय या गर्दीत. ओके, भावाला कसा वाटतंय तुला इकडे एकदम? सही, हा जगदंबा मधून आलो होता. ओके, आणि इथे तुम्ही बाईक रॅली बघू. एवढ्या गरमीत पण येतो, एवढे सजले आहेत ना. इथे आपल्या भावाची बहीण आहे, तुम्हाला दाखवतो. ऐश्वर्या, कसं वाटतं ऐश्वर्या? कसं वाटतंय? मस्त, एक नंबर. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. सनी कुठे? सनी भेटू नंतर. मी जो बोलत होतो तो हाच होता. याची बहीण आहे ती ऐश्वर्या, जी आपण आता बघितली बुलेटवर. असं वाटतंय सनी भाई, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त वाटतंय. भाई खूप केलंय. खतरनाक खतरनाक. खूप मजा आली शूट करायला. तुम्ही पण या. तुम्ही बघू शकता रांगोळी पण काय सुंदर काढली आहे. ही केवढी मोठी आहे.
असं वाटतं पूर्ण मुंबईची यंग जनरेशन आज रस्त्यावर उतरले आणि सगळे गिरगावातच आले. खूप सुंदर माहोल झाला. मला मागे पण बोललो, मला शब्दच कमी पडत आहे इकडचा तुम्हाला शोभायात्रा डिस्क्राईब करा. लोक काय सजले आहेत, एवढा कडक उन्हात सुद्धा लोक खूप तयार होऊन आले. तुम्ही काय लुक केलाय मग सांगाल काय? हा आपला दख्खनचा राजा ज्योतिबाचा लुक केलाय. थोडंफार त्याचं काय काय घेऊन असं थोडंफार क्रिएशन केलं आहे त्याच्यामध्ये, या लुक मध्ये. आणि कसं वाटतंय गिरगाव मध्ये गुढीपाडव्याचा? दरवर्षीप्रमाणे आनंदच आहे. दरवर्षीच येतो मी पार्ल्यावरतून गिरगावच्या शोभायात्रेसाठी. ओके, खूप छान दिसत आहेत. थँक्यू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. ओके, सो आजचा दिवस खूप अमेझिंग गेला. तिथे खूप ऊन होतं, त्यामुळे आम्ही फुल एक्झॉस्ट झालेलो आणि तिथे आम्ही पुढे काही शूट करूच नाही शकलो. आता आम्ही डायरेक्ट ट्रेन पकडून मालाड स्टेशनला उतरलोय. भूक लागली आम्हाला, सो थोडंफार काहीतरी स्नॅक्स करून तिथेच आपण या व्हिडिओचा एंड करू. तुम्ही फुटेजेस सगळे बघितलं असाल तर कसे आलेत मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तो अभी हम आए हैं ग्रीन कार्ड का होटल में, यहाँ पे अभी पूरा लंच करेंगे. ओके, तो आपलं लंच इथे झालं आहे आणि आता आम्ही ऑटो बुक केले. परत डायरेक्ट घरी जाऊ, थोडं फ्रेश होऊ. मी ब्लॉग एंड नाही करताय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तो आपण घरी जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो. ओके, सो गाईज वेलकम बॅक. सो मी जस्ट आत्ताच फ्रेश झालो घरी येऊन. सो आजचा दिवस खूप छान होता, खूप चांगले चांगले शॉर्ट्स मिळाले. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितले असाल. सो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटले हे शॉर्ट्स जे मी शूट केलेत. आणि येस, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कॅमेरा कोणताही असो, तर तुम्हाला चांगलं क्रिएट करायचं पॅशन असेल तर नक्कीच एक स्टोरी तुम्ही क्रिएट करू शकतात. सो बस इथपर्यंत बघितलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. ओके, टेक केअर, बाय बाय. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.